आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामी, इकडे काय करताय तुम्ही दोघी? जेवायचं नाहीये का? अगं होय की येळ झाली ना. अगं एवढा चांगला कार्यक्रम झाला, आम्ही त्याबद्दलच बोलत होतो. पर तू इथं कशी? हे जेवणाचं ताट ताईसाठी घेऊन जातीये. आजकाल तिला जेवणाचं काही भानच नाहीये, सतत अभ्यास. आता मी जरी घेऊन गेले ना तरी जेवणार नाही. जिजूंनाच बोलावं लागणार आहे तिला जेव घालायला. वय वय हा सांग तिला म्हणून अभ्यासाच्या नादामध्ये पोटाची आबाळ करू नकोस, येळेवर खात जा. हा काळजी घे म्हणावं. सांगते, आलेच. दुर्गा, आता तुझ्यामुळे समजा इतका झाला असता दुर्गा. इथून पुढे थोबाडवर करून बोलायचं नाही. होय रे सुंदर, बरं झालं त्याला झापलंस. म्याकाने त्याला हाणणारच होतो, पण म्हणलं जाऊ दे. अरे अरे भारक्या, असं करून नाही चालत. तेच तर म्हणून हे असं समजून उमजून बोलणारा माणूस पाहिजे बघ अशा वेळी. म्हणून तू का नाही जगात लय भारी आहेस. जिजू, जात माझ्याकडे, मी नेऊन देतो. हे बाबा, तू कधी जेवणार? अरे माझं मी बघतो. तू जा, तू जेवून घे जा. आहे का? अवघडच आहे बाबा ह्याचं. जिजू, ऑल द बेस्ट. हा आता ते आणि कशा बाई? ताईने तुमचं तरी ऐकावं आणि एकदाचं पोटभर खावं म्हणजे झालं. अहो हे होणारच आहे, बघाच तुम्ही. बरं आता इथं बोलत ना, येळ वाया घालवत नाही. हे लवकरच त्यासनी देऊन येतो. हा चाल. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. देवी आई, आई आई आई. काय रे सुंदर, असं घाबरा घुबरा का दिसतोयस? अहो आई, अक्षरच लय ताप भरलाय बघा. अरे काय सांगतोस काय? अचानक कसं काय आलं ताप? अहो काय बी कळना झालंय. तुम्ही चला माझ्या संग, चला. अरे साथीचे दिवसच आहेत, हवा बदलली ना का होतो त्रास. अहो पण एवढा, अहो 4 चादरी घेतला ना तरी त्यांची हुडहुडी कमी होत नाही बघा. अहो मला ना हे लय काळजीचं वाटायलंय बघा. अरे काल सणाची धावपळ झाली ना, ती बादली असणार बघ. अहो आई मला ते काय माहित नाही, पण एक आहे बघा. जेव्हापासून अक्षरांनी ही परीक्षा द्यायची ठरवली आहे ना, तेव्हापासून त्यांच्या मागे ना काही ना काही चालूच आहे बघा. अहो त्यांना ना अभ्यासाचं लई टेन्शन आहे. तू नको इतकी काळजी करू सुंदर. अक्षरा लई जिद्दी आहे. किती बी अडचणी आल्या ना तरी ती त्यावर मात करून चांगला अभ्यास करणार बघ. मी एक काम करते, गरमागरम काढा बनवून आणते, तू बस तिच्या जवळ. नाही तो काळा बिडा आहे ना, तुम्ही नंतर करा. तुम्ही आधी माझ्या संग चला. मी बारक्याला फोन करून सांगतो, डॉक्टरांनी लवकर घेऊन ये. चला 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 चल, चला. चल. यो घाव अगदी व्यवस्थित लागला. लेट न काही अक्षरा एका घावात फुटणार नाही. रोज असा एक एक घाव घालत बसलं तर बुकना झाल्याशिवाय राहणार बी नाही. रोशी घाव घालत राहा अशीच. अयो, शंतनू कशाला फोन करतोय मला? आला काय इथं? शंतनू फोन करतोय आता, ह्याला काय सांगायचं? अजून डोक्याला काहीतरी ताप देणार ह्यो. फोन बी कट होईना झालाय. हॅलो, हा बोला की साहेब. हा नाही साहेब, तुमच्याच कामाच्या विचारात आहे सगळं. नाही रक्कम मोठी आहे ना साहेब, ती त्याच विचारात राहतोय सारखा मी. म्हणजे कशी जुळवाजुळव करायची, कसं काय करायचं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, म्हणजे मी करीन बरं का सगळे जुळवाजुळव. हा काय म्हणलं? नाही आश्वासन देत नाही हो, खरंच देणार. ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे,
तसं करून जुळव करतो की काहीतरी. नाही म्हणजे 1000, 500, 100, 200 असं करून करून तुमची 1 कोटीची रक्कम लवकरात लवकर मी तुम्हाला देईन. हा, तुम्ही काळजीच करू नका, तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि हॅलो, रागात फोन ठेवून दिला करा नका. माझं काय जातंय, या शंतनुला वाटतंय इथं वाड्यात मी पैसे छापायची फॅक्टरीच खोलून बसलोय. छापल्या नोटा की दिल्या ह्याला, याचा काहीतरी ना गेमच केला पाहिजे. लई ताप दिलाय डोक्याला ह्यानं. काय करतोय मी, शेंट मारतोय. होय, नाही, यानं रागात फोन कट केला. आणि असं जर का असेल ना, तर ह्याच रागात त्यांनी आपल्या फायली ओपन केल्या तर आपल्याला आयुष्यभर ज्याला सडत राहावं लागेल. एवढं बी घाबरायचं काही कारण नाही. समजा आपल्या मनासारखं होऊन. काय होणार आहे मनासारखं? ही अशी रोज रोज स्वप्न बघून आहे का नाही आपण तोंडा आपटायला लागलोय. अहो तसं नवं, आज लई गोड बातमी आहे बघा आपल्यासाठी. उर्वशी, रोज रोज तुझ्या गोड बातम्या ऐकू नये का नाही, आतापर्यंत मधुमेह झाला असता मला. पण आपण तोंडावर पडतोय का नाही, त्याच्यामुळे आपसूक आपलं तोंड कडू होतंय म्हणून वाचलोय असता काय. कळतात बरं तुमचे हे टोमणे मला. सोन्याचा डोंगर नशिबानं दिला आणि मी उकरून त्यात उकीर टाकलेला. बरं बाबा, सांग काय गोड बातमी आज तुझ्याकडे. मी ना सांगत जा. उर्वशी, उगा भाव खाऊ नकोस. तुझं रुसवा काढणं मला हल्ली पेलवत नाही. बोलावं कशाला आधी. अगं सवय ग, सवयच नडली मला. अगं सांग की लवकर. अहो अक्षरा आजारी आहे. मग मी काय डॉक्टर बोलू वय? अहो आधी पुढचं ऐकून तर घ्या. अक्षरा आजारी म्हणल्यावर सुंदर तिच्यात गुंतणार. समधी कामं बी तोच करतो म्हणला, त्याचं धंद्याकडे दुर्लक्ष होणार. हीच संधी आहे, तिजोरीवर डल्ला मार. कसली भारी आयडिया आहे ग. हा, मग मी काय कच्ची खिलाडी वाटली बाई तुम्हासनी. फक्त योच डाव नाही साधायचा. अक्षरा आजारपणात कशी उठणार नाही ते बी बघावं लागलं. अगं उर्वशी, अगं काय करतोस तुम्ही? हा, तुझा मेंदू आहे का नाही जीवशना ठेवला पाहिजे बाहेर. हा काय भारी मेंदू आहे. एका दगडात किती पक्षी मारशील तू. माझ्या दगड हायच तसा. मला दगड म्हणलीस होय? दगडाला दगड नको म्हणू, मग काय म्हणू. आता म्हणलीस ना दगड. लाडत बोलली असेल. डॉक्टर साहेब, काय झालंय? मला सांगा, मागच्या काही दिवसात त्यांना काही लक्षणे आढळली होती का? नाही हो, असं काय बी जाणवलं नाही. हा, काल त्यासनी ताप आला असं म्हणत होत्या त्या. डोकं बी दुखत होतं बघा. मी लगेच डोसक्याला बाम लावून दिला. खरं तर काल रात्रीच तुम्हाला फोन करणार होतो, पण नंतर ह्याच म्हणल्या की ह्यासनी जरा बरं वाटतंय आणि नंतर त्यासनी अभ्यास बी करायचा होता बघा. डॉक्टर, अहो काय झालंय तिला? म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही ना? नाही, तसं काही नाही. बघू, ब्लड घेतलंय टेस्टसाठी, पण तुम्हीच मला आठवून सांगा की मागच्या काही दिवसात त्यांना त्रास झाला असेल तर. डॉक्टर, कसं आहे, IPSच्या परीक्षेला बसली आहे ती. अचानकच ठरलं तिचं बसायचं, त्यामुळे थोडा अभ्यासाचा ताण आहे. पण लई कष्ट घेतलेत तिनं. अहो दिवस रात्र नुसता अभ्यास करते आणि त्यात ही सणाची धावपळ झाली. त्याचा तर त्रास झाला नसेल ना? नाही, त्यामुळे झालं असं काही नाहीये. हां, पण झोप नसणं, अवेळी जेवण या गोष्टी परिणाम करू शकतात. आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवूच. बरं, पुढील उपचार रिपोर्ट आल्यानंतरच ठरतील. येतो मी.
डॉक्टर साहेब, बोला. म्हणजे हे साथीतलंच आहे ना हो? नाही, म्हणजे अहो नेमकं काय होतंय त्यासनी? मला सांगा, याआधी त्यांना काही जाणवत होतं काही दिवसांपूर्वी? हा, म्हणजे त्या मला म्हणत होत्या की अंगावरती पुरळ उठलेत म्हणून, अंग बी दुखतंय आणि असं अंगाला खाज सुटते म्हणून. म्हणूनच मी मगाशी विचारत होतो की अजून काही त्रास होतोय का. अहो डॉक्टर, पण नक्की काय झालंय? झोस्टर व्हायरस कदाचित, म्हणजे तसं नक्की काही सांगता येणार नाही. म्हणजे नेमकं काय झालंय? नागिन उठते. काय? अहो घाबरू नका, फक्त अंदाज आहे. तशी लक्षणे दिसत आहेत आणि ब्लड रिपोर्ट आल्यानंतर आपण बघूच. अहो डॉक्टर साहेब, त्यासनी लय त्रास होतोय बघा. आता त्याला तर काही पर्यायच नाही. हो, त्या लवकर बऱ्या होतील ना हो? काही काळ तर आता जावंच लागेल ना. डॉक्टर साहेब, त्यांची परीक्षा जवळ आली आहे, काय बी करा आणि त्यासनी बरं करा. हे बघा सुंदर, आपण फक्त एकाच बाजूने विचार करतो की त्यांची परीक्षा आहे, पण त्यांचा होणारा त्रास, त्यांची होणारी मानसिकता हे देखील बघावं लागेल ना. परीक्षा काय दरवर्षी येतील, पण त्यासाठी आपण स्वतःला पणाला लावू शकत नाही ना. त्यांची झोप पुरेशी होत नसेल, त्यांचं जेवण वेळेवर होत नसेल, हे देखील बघावं लागेल ना. ते समजा आहेच हो, पर हे बघा, घाबरू नका. त्या लवकरात लवकर कशा बऱ्या होतील आणि त्यांची आपण कशा प्रकारे काळजी घेऊ याकडे आपण लक्ष देऊ. आणि ब्लड रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेनच. चला. होतील बरं त्या लवकर, नो काळजी कर. शरू, अगं बाया, असं डोळ्यातून पाणी नाही काढायचं. हा, डॉक्टर म्हणलेत ना मग घाबरण्यासारखं काही नाहीये म्हणून. हा, अशी भिवू नकोस, वाटेल ताईला लवकरच बरं. हा, पण हे असं सगळं तिच्याच मागे का लागलंय? किती त्रास होत असेल ताईला. खरं आहे का? कालपर्यंत तर अशी हसत खेळत होती पोरगी, आणि आज हे असं. आपण एकत्र एवढा सण साजरा केला, आणि आज हे असं. भगवत नाही बघ तिच्याकडं. कुणाची नजर लागली तिला देवच जाणे. बरे बघ, ताई आपली खूप धीराची आहे की नाही. हा, होईल बघ, लवकर बरी होईल ती. आणि देवी आई हाय आपल्या पाठीशी, नको काळजी करू. देवी आई, एक एक करून अडचणी वाढतच चालल्या आहेत. अक्षरांनी IPS व्हावं ही तुझी इच्छा आहे ना? मग कशा पायी वाढत आण. देवी आई, त्यासनी लवकर बरं कर की. शरू, नक्की नागिनीच आहे ना व? मामी, रिपोर्ट्स आले की कळेल ना आपल्याला. मला तर वाटते नागिनच असेल. आपण आपलं सावध राहायला पाहिजे. रिपोर्ट येईपर्यंत वाट कशाला बघायची? बघूया आपण. हा, म्हणजे आता ही अक्षरा काही जगत नाही. ती या आजारातनं उठूच नये असं काहीतरी केलं पाहिजे. हॅलो
बोला डॉक्टर साहेब. मिस्टर सुंदर, रिपोर्ट आले. काय आहे, काय आलंय? त्यांना नागिन आहे हे कन्फर्म आहे, त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागेल. काय? अहो म्हणजे नेमकं काय करावं लागेल? म्हणजे कसं आहे, नागिन उठते ती 2 प्रकारच्या विषाणूंमुळे. एक म्हणजे हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस आणि दुसरा म्हणजे व्हॅरिसिला जोस्टर. तो खूप गंभीर प्रकारचा असतो. डॉक्टर साहेब, अक्षरा लवकर बऱ्या होतील ना मग? हे बघा सुंदर, थोडं समजून घ्या. तुम्ही हेच डोक्यात ठेवून आहात की त्या लवकर बऱ्या व्हाव्यात आणि परीक्षेला जाव्यात, पण इथे जे दिसतंय ते खूप गंभीर आहे. अक्षरासनी काय होणार नाही ना डॉक्टर साहेब? त्याचा विचार आता नको, आपण उपचार सुरू करू. हा चालेल. ठीक आहे. सुंदर, काय म्हणले डॉक्टर? अरे सांग ना, काय म्हणले डॉक्टर? अहो अक्षरासनी नागिन झाली आहे आणि थोडं गंभीर आहे समज. मला वाटलं होतच, ती नागिन लई डेंजर असते बघ. ती अशी पसरत जाती. तिचं तोंड आणि शेपूट एकत्र आलं ना व की माणूस टिकत नाही. मामी, उर्वशी, अगं कुठं काय बोलावं, तुला काही अक्कल? कळतंय मला, तुम्हा समजासनी वाईट वाटत असेल, पण आपण जे आहे ना मग ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यावर लवकरात लवकर उपचार करायला पाहिजेत म्हणून सांगते मी. उपचार? होय, हे बघ तू असं कर, आजच राधानगरीला जा. तिथे दाजीपूरचं जंगल आहे. त्या जंगलाच्या शेजारी फेजीवाडी नावाचं गाव आहे. तिथं जुन्या आजारांवर चांगले चांगले उपचार देणारे माणसं आहेत. तिथं एक म्हातारी आहे, ती जालीम औषध देत असते. मग कुठली बी नागिन असो बरी होणारच होणार. हा होय होय. हे बारक्या, तुला हे गाव माहिती आहे ना? नाही रे, माहित तर नाही, पण आपण शोधूया की. चल. हा चालेल, तू निघायची तयारी कर, मी अक्षरास्त भेटून येतो. देवी आई, सांभाळ पोरीला, तिला लवकर बरं वाटू दे. अक्षरा, हो अरे बापर, लयच ताप आहे. अक्षरा, तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा, तुम्ही बऱ्या होणार. मी तुम्हाला बरं करणार. तुमचं औषध आणण्यासाठी जगातल्या कुठल्या बी कोपऱ्यात जावं लागलं ना तरी मी जाईन. बघा, तुम्हाला बरं करण्यासाठी जे काय काय करावं लागेल ते समजा मी करणार. पण मी तुम्हाला बरं करणार. आता मी औषध आणायला बाहेर चाललो आहे. ते गाव कुठं आहे, कुठल्या बाजूला आहे, मला काय बी माहित नाही. अक्षरा, मला काय बी आठवत नसताना तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होता. बरं, आता एकटंच चालावं लागणार आहे. बरं, मी हारणार नाही. तुम्ही माझ्यासाठी लय काय काय केलं आहे बघा, आणि आता माझी पाळी आहे आणि ते मी करणारच.
नाही हरणार म्या. सुंदर बाया, निघायला हवं तुम्हाला. बारक्या बाहेर वाट बघतोय. 1 मिनिट. अंगारा लावते. रस्त्यात कुठलं संकट नको यायला तुमच्यावर. औषध घेऊन लवकर ये. आणि थांब 1 मिनिट. तुझे कपडे आणि थोडं सामान भरलं आहे. किती दिवस लागतील कोणास ठाऊक. काळजी घ्या.